गणित आणि माणूस खूप साम्य. काही माणसं साध्या बेरीज वजाबाकीसाठी असतात, पटकन लक्षात येतात, सुटसुटीत असतात. काही थोडी गुंतागुंतीची असतात, पण थोडा वेळ दिला की समजतात. पण काही माणसं मात्र ऍडव्हान्स्ड कॅल्क्युलस सारखी असतात, कितीही डोकं लावलं तरी सुटतच नाहीत. आपल्या आजूबाजूला, घरात, ऑफिसमध्ये अशी काही माणसं असतात ज्यांना आपण सोप्या भाषेमध्ये अवघड म्हणतो. ही माणसं रूढ अर्थानं वेडी नसतात, पण त्यांच्या वागण्यात एक अशी काही तेढ असते ज्यामुळं त्यांच्यासोबत वागणं बोलणंच मुश्किल असतं आणि त्यांच्या सोबत जगणं म्हणजे तर तारेवरची कसरत असते. नमस्कार, मी डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी, मानसोपचार तज्ञ, सांगली. आपल्या आधीच्या व्हिडिओला अल्बर्ट एलिसच्या ऑल आउट चरित्राला आपण जो भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आता घेऊन येतोय तुमच्या समोर एक व्हिडिओची सिरीज, अवघड माणसं आणि आपण. मानसशास्त्रामध्ये या अवघड माणसांना म्हणतात पर्सनॅलिटी डिसऑर्डर किंवा व्यक्तिमत्व विकृती. इथे एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे की मानसिक आजार, मेंटल इलनेस आणि व्यक्तिमत्व विकृती म्हणजे पर्सनॅलिटी डिसऑर्डर यात जमीन आसमानचा फरक असतो. मानसिक आजार हे मेंदूतल्या रसायनांच्या बदलामुळे होतात, जे औषधांना ठीक होऊ शकतात. पण व्यक्तिमत्व विकृती म्हणजे त्या माणसाच्या स्वभावाचा ढाचाच असा काही बनलेला असतो जो प्रत्येक परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीसोबत तसाच राहतो. हे बदलणं औषधांच्या कक्षेच्या बाहेरच असतं. विकृती शब्द ऐकला की आपण थोडे बिचकतो. त्यात व्यक्तिमत्व विकृती म्हणलं की त्यांच्याकडे बघतानाच अरे बापरे असं वाटतं. त्यामुळे आपण स्वभाव दोष असा कमी भीतीदायक शब्द वापरू. कसं असतं, वयाच्या 17-18 वर्षापर्यंत या स्वभावाला एक ठराविक आकार उकार येतो आणि एकदा का हा साचा तयार झाला की तो माणूस स्वतःला कधीच चुकीचा मानत नाही. तो म्हणतो मी असाच आहे, जगानं माझ्याशी जुळवून घ्यावं. एखादा मोठा खडक कसा घट्ट रोवलेला असतो, अजिबात हलत नाही, अजिबात तडजोड समजोता करत नाही, तसे हे असतात. एखाद्याच गोष्टीला त्यांच्या दृष्टिकोनातनं अतोनात महत्व असतं आणि यामागे काही अंधश्रद्धा, भोळसटपणा, परंपरेचा पगडा वगैरे काही नसतं. त्यांना वाटत असतं की ते त्यांचं प्रांजळ मत आहे आणि तेच बरोबर आणि तेच योग्य आहे. तुम्ही विचाराल ही माणसं अशी का वागतात? त्याची 4 कारणं असतात. पहिलं म्हणजे नेचर, म्हणजे अनुवंशिकता. आपल्याला जशा आई वडिलांच्याकडनं आवाजाचा गोडवा मिळतो तसंच काही प्रमाणामध्ये राग, शांत स्वभाव असं आपल्याला मिळत असतं. दुसरा पॉइंट नर्चर म्हणजे संगोपन, म्हणजे लहानपणी मिळालेले संस्कार, परिस्थिती इत्यादी. तिसरा पॉइंट कल्चर म्हणजे आजूबाजूचं वातावरण. आणि चौथा पॉइंट सिग्नेचर म्हणजे त्या व्यक्तीची स्वतःची अशी सिग्नेचर म्हणजे सही, म्हणजे एकमेवाद्वितीयता. या 4ही घटकांच्या संयोगानं हा स्वभाव बनत जातो. अशा माणसांसोबत राहणारे त्यांचे कुटुंबीय, सहकारी, मित्रपरिवार मात्र फार थकलेले असतात. सुरुवातीला ते त्यांना बदलण्याचा खूप प्रयत्न करतात, मग भांडतात, रडतात, इतकं कसं समजत नाही म्हणून त्रागा करतात आणि शेवटी हा असाच आहे म्हणून नाद तरी सोडून देतात किंवा आपली स्वतःची मनशांती हरवून बसतात किंवा कधी कधी स्वतःलाच दोष देऊ लागतात की माझंच काहीतरी चुकतंय. या मालिकेचा उद्देश या अवघड माणसांची टिंगल करणं हा नाही आहे, तर त्याला समजून घेणं आणि त्यांच्या सभोवताली वावरणाऱ्या माणसांना मनशांती मिळवून द्यायचा प्रयत्न करणं हा आहे. जर आपल्याला त्या विकृतीचा अंदाज आला तर त्यांच्या सोबत जगणं सुसह्य होऊ शकतं. एखाद्या व्यंगचित्रासारखी ही माणसं कलरफुल असतात. त्यांच्या अंगी काही चांगले गुणी असतात. गरज असते ती फक्त त्यांना हँडल करण्यासाठी एक शास्त्रीय आराखडा समजून घेण्याची. तर तयार व्हा या प्रवासासाठी, जिथं आपण एका अवघड व्यक्तिमत्वाचे पडदे हलके हलके बाजूला करून त्यांच्या अंतरंगाचा अंदाज घेणार आहोत. सुरुवातीला आपण या कधी अवघड दिसणाऱ्या, कधी विचित्र आणि तरेवाईक भासणाऱ्या, कधी कधी एकदम टॉक्सिक वाटणाऱ्या माणसांच्या व्यक्तिमत्वांच्या साच्याचे 4 मुख्य पैलू समजून घेऊया. त्यातला पहिला पैलू आहे कालानुरूप स्थिरता, म्हणजे स्टॅबिलिटी ओव्हर टाइम
म्हणजे या व्यक्तींचं वागणं हे एखाद्या ऋतूसारखं नसतं की जे येतं जातं असं नसतं. हे वागणं एखाद्या खडकासारखं असतं, म्हणजे स्थिर अचल वयाच्या 18व्या-20व्या वर्षापासून ते अगदी एंड पर्यंत त्यांचा संशय घेण्याचा, रागवण्याचा किंवा लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन अगदी तसाच फिक्स्ड राहतो. दुसरा पॉइंट असतो सर्वव्यापी प्रभाव, म्हणजे परवेझिव्हनेस. म्हणजे असं नसतं की ही व्यक्ती फक्त घरातच अवघड वागते, तर त्यांचा हा साचा ऑफिसमध्ये, मित्रांमध्ये, नातेवाईकांच्या मध्ये, अगदी अनोळखी लोकांच्या मध्ये वागताना सुद्धा तो तसाच असतो. त्यांच्या आयुष्यातलं प्रत्येक क्षेत्र या एकाच साच्यानं व्यापलेलं असतं. तिसरा महत्वाचा पॉइंट अंतर्दृष्टीचा अभाव, म्हणजे लॅक ऑफ इन्साइट. हे या साचेबंदपणाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असतं. या व्यक्तींना कधीच असं वाटत नाही की त्यांच्यामध्ये काही दोष आहे. ते म्हणतात मी असाच आहे, जगानं माझ्याशी जुळवून घ्यावं. त्यांना स्वतःच्या वागण्यामुळे इतरांना होणारा त्रास दिसत नाही, पण इतरांनी केलेल्या साध्या चुकीचा त्यांना प्रचंड त्रास होत असतो. आणि चौथा पॉइंट नात्यांच्या मधला संघर्ष, म्हणजे इंटरपर्सनल फ्रिक्शन. साचेबंद माणसांसोबत राहणं म्हणजे एका टोकदार वस्तूवर चालण्यासारखं असतं. त्यांच्या ठराविक नियमात किंवा स्वभावात तुम्ही बसला नाही तर नात्यात ठिणग्या उडणारच. त्यांच्या या अट्टहासामुळे, म्हणजे रिजिडिटीमुळे, त्यांच्या आजूबाजूची माणसं मानसिकदृष्ट्या फार थकून गेलेली असतात. मग हा मानसिक आजार की स्वभाव दोष, अनेकदा नातेवाईक गोंधळात पडतात की याला वेळ लागले की हा याचा स्वभाव आहे. लक्षात घ्या, मानसिक आजारामध्ये, म्हणजे उदाहरणार्थ स्किझोफ्रेनिया, बायपोलर मूड डिसऑर्डर, याच्यामध्ये व्यक्ती अचानक किंवा हळूहळू बदलायला लागते. आधी सगळं व्यवस्थित सुरू असतं, कधी कधी आजार वर खाली होतात, सौम्य तीव्र होत राहतात. पण साचेबंद माणसांच्या बाबतीमध्ये ते वयाच्या 17-18 पासून असेच असतात. ते मनोरुग्ण नसतात. ते त्यांची कामं, शिक्षण, व्यवहार सगळं नीट करू शकत असतात, पण त्यांच्या विचारांच्या पद्धतीमध्ये अशी काही तेढ असते की जी समाजाशी आणि जवळच्या लोकांशी जुळवून घेताना नेहमी अडथळा ठरत राहते. मग आपण हे का समजून घ्यायचं? आपल्या या सगळ्या सिरीजचा पर्पज काय? तर जर एखादी व्यक्ती साचेबंद आहे हे आपल्याला ओळखता आलं तर आपण त्यांच्याकडनं बदलण्याची अपेक्षा करणं थांबवतो. जेव्हा आपली अपेक्षा संपते तेव्हा आपला संताप कमी होतो आणि त्यांना बदलण्यापेक्षा त्यांच्यासोबत स्वतःची मनशांती टिकून कसं जगायचं हे शिकणं आपला हा या मालिकेचा मुख्य उद्देश आहे. येणाऱ्या भागांच्या मध्ये आपण अशाच काही विशिष्ट साच्यांच्या बद्दल बोलणार आहोत. काही संशयी साचे, काही कोरडे, काही अतिनाटकी, काही अत्यंत अहंकारी, तर काही लुच्चे. हे साचे ओळखण्याची कला एकदा तुम्हाला जमली की तुमचं आयुष्य अधिक सुसह्य होईल. खूपदा ही स्वभाव दोषांची वैशिष्ट्य सरमिसळ होऊन सुद्धा प्रकटत असतात. आपली ही व्हिडिओ सिरीज बारकाईनं ऐका. सिरीजच्या शेवटी यांच्या सोबत राहताना आपण काय करू शकतो? ही माणसं अवघड म्हणून यांच्यासमोर मान तुकवायचे का? कसं यांना हाताळता येऊ शकेल? याविषयी असेल शेवटच्या भागामध्ये. तोवर चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि खालचा बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, म्हणजे मी आठवड्यातनं 2 व्हिडिओ बनवून पोस्ट करेन ते तुम्हाला लगेच समजेल. माझी खात्री आहे, खात्री, खूप जणांच्यासाठी ही सिरीज अत्यंत फायद्याची ठरणार आहे. कारण एकंदरीत लोकसंख्येच्या 10 ते 20% म्हणजे दर 5 ते 10 मध्ये एक व्यक्ती या निकषांमध्ये बसणारी असते. आपल्या मालिकेची आपण सुरुवात करणार आहोत. आपला दणका काय साधा असतो का? असं स्वतःला ग्रेट आणि एकमेव द्वितीय समजणाऱ्या नार्सिसिस्टिक व्यक्तिमत्व दोषात असतात. सो स्टे ट्यून्ड.